या दुग्ध व्यवसायापासून आम्हाला मिळालेला नफा त्यातून आम्ही शेती खरेदी केलेली आहे। ट्रॅक्टर घेतलेला आहे, चार चाकी एर्टिगा घेतलेले आहे। शेणापासून आम्ही गोबर गॅस तयार केलेला आहे। नमस्कार, माझे नाव मयुरी अण्णासाहेब बाबर, मुक्काम पोस्ट औंढी, तालुका जत, जिल्हा सांगली। आमच्या व्यवसायाबद्दल सांगायचंच म्हटलं तर 11 वर्षापूर्वी 2 गायीपासून हा व्यवसाय सुरू केला। या 2 गायीपासून आम्हाला मिळणारे पगार 8-10 दिवसाला मिळतो, जे नोकरदारसुद्धा ही घेऊ शकत नाहीत। ते महिन्यातून घेतात, तसं आम्ही 8-10 दिवसाला गायीचा पगार घेऊ। आमच्या सकाळच्या कामाची सुरुवात पहाटे 5 वाजल्यापासून सुरू होते। सुरुवातीला गोट्यामध्ये येऊन शेण ओढले जाते। त्यानंतर हिंदुस्थान फीड्स कंपनीचे हिरा पशुआहार दुधाच्या क्षमतेनुसार दिले जाते। गायीच्या धारा काढल्यानंतर उपलब्ध असलेला चारा, मुरघास किंवा वैरण ही घातली जाते। गायींनी चारा खाल्ल्यावर गायी ह्या मुक्त गोट्यात सोडल्या जातात। सध्या आमच्या गोट्यामध्ये HF जातीच्या 20 गायी आहेत, 3 पाडे आहेत, 3 म्हशी आहेत आणि आमचं रोजचं दूध 150 लिटर आहे। आहार व्यवस्थापनाबद्दल सांगायचंच म्हटलं तर अगोदर निकृष्ट दर्जाचा चारा होता, त्यानंतर आम्ही मुरघास बनवण्यास सुरुवात केली। तर इतर शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना मुरघास हा चारा घालावा। आमच्या गोट्यावर हिंदुस्थान फीड्स कंपनीचे हिरा पशुआहार आहे। हिंदुस्थान फीड्सच्या हिरा पशुखाद्यामुळे दुधामध्ये वाढ झाली आणि गायी गाभण राहण्यास अडचण येत नाही। हिंदुस्थान कंपनीचे पशुखाद्य वात्सल्य हे आम्ही गाभण गायीसाठी 9व्या ते 10व्या महिन्यात देतो। त्याचे फायदे, त्यापासून गायीची प्रसूतीही नॉर्मल होते आणि वासरेही चांगली राहतात आणि दुधालाही वाढ होते। या दुग्ध व्यवसायापासून आम्हाला मिळालेला नफा, त्या नफ्यातून आम्ही जे केलेले आहे ते प्रगती, त्यातून आम्ही शेती खरेदी केलेली आहे। ट्रॅक्टर घेतलेला आहे, चार चाकी एर्टिगा घेतलेले आहे आणि त्यातून आम्ही 2 चाकी गाड्या पण घेतलेल्या। यातून आम्हाला भेटलेला जो नफा आहे तो आम्ही असंच करत पुढे राहू। माझे जर पती घरी नसले तर मी स्वतः ट्रॅक्टर घेऊन वैरण कापून भरून घेऊन येते, कुट्टी करते आणि जनावरांना स्वतः घालते। हिंदुस्थान कंपनीच्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की टाकीच्या कुंडाला चुना मारा, त्यामुळे शेवाळ पण येत नाही आणि दुसरी गोष्ट जनावराला त्यातून मिळणारे कॅल्शियम भेटते। हिंदुस्थान कंपनीच्या डॉक्टरांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे आमच्या गोट्यामध्ये सुधारणा झाली, त्यामुळे हिंदुस्थान फीड्स कंपनीचे आभार। शेणापासून आम्ही गोबर गॅस तयार केलेला आहे। गोबर गॅसमधून आम्हाला जे 7 माणसाचं जेवण ही भेटते। इतर महिलांनी घरात न बसता 2 गायी घेऊन हा व्यवसाय सुरू केला पाहिजे। या व्यवसायामध्ये माझी प्रगती झालेली आहे। इतर शेतकऱ्यांनी या दुग्ध व्यवसायात प्रगती करावी ही माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद।